बघा, आम्हाला कुठल्याही पद्धतीची माहिती या ठिकाणी नव्हती, परंतु आमच्या नेत्या वर्षाताई गायकवाड यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बोलावणं जरी नसेल तरी आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. परंतु मी त्यांना सांगितलं की ताई, मी दाभडी या ठिकाणी असल्यामुळे जाऊ शकत नाही. तेव्हा वर्षाताईंनी मला असं वाटतं ज्योतिताई ज्या आमच्या माननीय आमदार आहेत त्या ठिकाणी गेल्या. परंतु हा एक प्रकारे म्हणजे आयोगाचा प्रश्न आहे म्हणून मी आपल्याशी बोलते की आयोगाचा जो कारभार आहे अत्यंत गलत कारभार आहे. 4 महिन्यापासून यवतमाळ येथील एक महिला सातत्याने माझ्या समोर सुद्धा तिने फोन केले, मेसेज केले, परंतु साधा मेसेजचं उत्तर सुद्धा येत नाही, फोन सुद्धा उचलल्या जात नाही. अशा पद्धतीने जर आयोग काम करत असेल, बघा, कोणी बोलावणं न बोलावणं हा वेगळा मुद्दा आहे, परंतु महिला म्हणून आम्ही त्या ठिकाणी आहोत. आमचं मत आम्ही स्पष्टपणे मांडतो आहोत. कारण वैष्णवीचा जो प्रकार घडलेला आहे, वैष्णवी सोबत महाराष्ट्र महिला काँग्रेस पाठीशी उभे आहे, त्या परिवाराच्या पाठीशी उभे आहे. आणि परंतु महिला आयोगाचा जो मुद्दा आहे, महिला आयोगाच्या विरोधात आम्ही नाही, परंतु त्यांचा जो कारभार आहे, आरेराईपणा आहे आणि ज्या पद्धतीने त्या वागत आहेत त्या पद्धतीला आमचा सक्त विरोध आहे. माझं त्यांच्याशी अजूनपर्यंत संपर्क झाला नाही, बोलणं झालं नाही, त्यामुळे मी त्या विषयावर बोलू शकत नाही. परंतु असं जर झालं असेल तर निश्चितच हे योग्य नाही. कारण महिला म्हणून आणि काँग्रेसची महिला म्हणून तिला त्या ठिकाणी येऊ द्यायला पाहिजे होतं. उपसभापती नीलम गोऱ्हेंनी बैठकीत तेच आम्हाला आश्चर्य वाटतं, कारण माझ्याशी संपर्क झाला नाही. परंतु मी आज त्यांच्याशी बोलणार आहे की ही जी बैठक होती तर असं कदाचित होऊ शकतं की त्या 2 पक्षांनीच बैठक बोलावलेली असेल. परंतु काँग्रेस म्हणून मी माझी भूमिका मांडली पाहिजे. काँग्रेस म्हणून माझी भूमिका होती की वैष्णवीच्या याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना, त्यानंतर आम्ही आयुक्ताला सुद्धा पत्र लिहिलं होतं, परंतु आयोगाला आम्ही लिहिलं नाही. याचं कारण आयोगामध्ये ज्या पद्धतीने रुपाली चाकणकर यांनी मीडियाचा म्हणजे त्याग केला तो योग्यच वाटला नाही. कारण राग रुसवा हा कोणावर केला पाहिजे हे त्यांना कळलं नाही. म्हणून आयोगाच्या पदासाठी रुपाली चाकणकर ह्या पात्रच नाही, हे आमचं सुद्धा काँग्रेसकडून मत आहे.